नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आपल्या गुरुद्वारा सायन्स अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे. आपल्याला खूप कमी वेळात आपल्या या चॅनलला महाराष्ट्रातल्या जनतेनं खूप भरभरून प्रेम दिलं आणि म्हणूनच मागच्या 2 आठवड्यांपासून आपल्या व्हिडिओज हिट होताना दिसत आहेत. आजची पण ही न्यूज अतिशय ऑथेंटिक, प्युअर आणि कंटेंट ओरिएंटेड न्यूज एज्युकेशनल सेक्टरमधली मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. होय, आणि ही न्यूज आहे नीटच्या पेपरफुटीच्या संदर्भात. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे 3 मेला संबंध भारत देशामध्ये NTA नीट UGची परीक्षा घेतली आणि लगेचच 5 तारखेला NTA एक सर्क्युलर काढलं की नीट UGचा पेपर लीक झाला होता आणि ते तुम्हाला बाकीचं सगळं सोशल मीडिया आणि न्यूज चॅनलवर माहितीच आहे. पण त्याचा परिणाम नक्की काय झाला, ह्या परिणामांची भाषा, ह्या परिणामांची गोष्ट सांगण्यासाठी जी खरं तर हा न्यूज मी केलेली आहे. नीट पेपर फुटला. नीट पेपर फुटल्यानंतर NTA माफी मागितली. NTA माफी मागितल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री जे प्रधान साहेब आहेत त्यांनीसुद्धा याच्या संदर्भात माफी मागितली आणि सांगितलं की पुन्हा या गोष्टी होणार नाहीत. पण 23 लाख मुलांच्या आयुष्याशी सगळेजण खेळले, पण त्याचा परिणाम ॲडमिशन प्रोसेसवर देखील झाला. कोणत्या ॲडमिशन प्रोसेसवर? नीटची पुन्हा परीक्षा 21 जूनला होईल, त्यानंतर नीटचा निकाल लागेल, त्यानंतर मेडिकलच्या ॲडमिशन प्रोसेस होतील. पण नीटचा पेपर फुटलेल्याचा परिणाम अजून एका ॲडमिशन प्रोसेसवर झाला आणि तो म्हणजे फार्मसी आणि इंजिनिअरिंगच्या. होय, तुम्ही बरोबर ऐकताय. तुम्हाला वाटत असेल की नीटच्या पेपरचा आणि फार्मसी आणि इंजिनिअरिंगचा काय संबंध आहे. तुम्हाला माहिती नाही आहे विद्यार्थी मित्रांनो की नीटचा पेपर दिलेल्या मुलांसाठी तब्बल 15% कोटा हा गव्हर्नमेंटच्या फार्मसी कॉलेजेससाठी रिझर्व ठेवलेला असतो. त्यामुळे जरी तुम्ही नीटचा पेपर दिला आणि समहाव तुमचा स्कोर तुमच्या अपेक्षेप्रमाणे नाही आला, तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला MBBSला, BAMSला, BHMSला, BDSला किंवा BVSCला ॲडमिशन नाही मिळालं, तर तुमचे नीटच्या स्कोरप्रमाणे तुम्हाला 15% कोटा हा फार्मसीसाठी रिझर्व केलेला असतो. जरी फार्मसीला जाण्यासाठी MHT CETची परीक्षा लागत असली तरीसुद्धा गव्हर्नमेंटच्या फार्मसी कॉलेजला 15% तब्बल कोटा हा रिझर्व ठेवलेला असतो, तो नीटच्या मुलांसाठी. त्यामुळे अर्थातच CETची परीक्षा योग्य वेळेमध्ये झाली. पहिला पेपर जो CETचा घेतला गेला, त्यानंतर लगेचच दुसरा पेपर 2 पार्टमध्ये, जशी JEEची परीक्षा 2 पार्टमध्ये झाली तसे CETचे पण 2 पार्ट घेतले. इतकं सगळं CET सेलनं महाराष्ट्रातल्या काळजीपूर्वक घेतलेलं असून देखील आता नीटचा पेपर फुटल्यामुळं CETचे रिझल्ट्स वेळेवर नाहीत लागणार. वेळेवर जरी लागले तरी ॲडमिशन प्रोसेस रखडणार, हे मात्र नक्की हे दिसतंय. इंजिनिअरिंगलाही फटका बसला आहे आणि फार्मसीमध्ये 15% जागा ज्या नीटच्या विद्यार्थ्यांसाठी रिझर्वड असतात, राखीव असतात, त्याच्यामुळे ॲडमिशन प्रोसेस फार्मसीची पण आणि इंजिनिअरिंगची पुढं जाणार आहे. इंजिनिअरिंगची का? तर तब्बल 9 ब्रांचेस आहेत. There are 9 branches which are completely devoted and belonging to the pharmacy and medical field, की इंजिनिअरिंगला जाण्यासाठी तुम्हाला नीटच्या स्कोरवरून पण येता येतं. आश्चर्य वाटतं आहे ना? पण आश्चर्य वाटण्यासारखंच आहे, कारण तुम्हाला हे कदाचित माहिती नसेल की इंजिनिअरिंगमध्ये आपण इंजिनिअरिंगच्या कृषी इंजिनिअरिंग, ज्याला आपण ॲग्री इंजिनिअरिंग म्हणतो, बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग, फूड इंजिनिअरिंग, लेदर टेक्नॉलॉजी, पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, त्यानंतर फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग, प्रिंटिंग इंजिनिअरिंग, फॅशन टेक्नॉलॉजी अँड टेक्स्टाईल केमिस्ट्री, या तब्बल 9 इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस आहेत, BTechच्या ब्रांचेस आहेत. इथे जाण्यासाठी JEEच्या स्कोरबरोबर नीटचा सुद्धा स्कोर चालतो. होय, आणि जर याबद्दल पुढे जाऊन तुम्हाला माहिती हवी असेल तर मी जो तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे त्याच्यावर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. मी पुढच्या तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगेल. पण परिणामी याच्यामुळं असं झालं की आपले जे उच्च तंत्रशिक्षण मंत्री आहेत चंद्रकांत दादा पाटील यांनी याबद्दलची माहिती सांगितली की CETचे पेपर योग्य वेळेत झाले, परंतु नीटच्या पेपर फुटीमुळे इंजिनिअरिंगच्या आणि फार्मसीच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये थोडा विलंब होणार आहे. ही मात्र आत्ताची याबद्दलची लेटेस्ट अपडेट आहे. आणि म्हणूनच काय की आज आपल्याला माहिती आहे की JEEचे 2 अटेम्प्ट होतात. JEEचंच अनुकरण आपण महाराष्ट्रानं केलं आणि MHT CETच्या सुद्धा 2 अटेम्प्ट या वर्षीपासून चालू झाल्या.
तसंच नीटचे सुद्धा 2 अटेम्प्ट झाले पाहिजेत असं प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन, जे संबंध भारतातलं प्रोफेशनल टीचर असोसिएशन आहे, त्यांनी ही मागणी ही NTA केलेली आहे की नीटचे पण 2 अटेम्प्ट आम्हाला द्या, जेणेकरून ही भारतातली एक महत्त्वाची परीक्षा आहे. त्यामुळं आपल्या मुलांना 2 वेळा संधी मिळेल डॉक्टर बनण्याची. आणि तसंच जसा JEEचा स्कोर, CETचा स्कोर पर्सेंटाईलमध्ये डिक्लेअर होतो, तसा नीटचा सुद्धा स्कोर हा 720 पैकी तुम्ही दाखवता 500 पडले, 600 पडले किंवा किती, तर त्यापेक्षा तुम्ही पर्सेंटाईलमध्ये दाखवा, जेणेकरून मुलांची ग्रोथ आपल्याला चांगल्या लेवलला पाहायला मिळेल. हे टीचर असोसिएशननी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते की एक महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावली आहे. आणि मी सुद्धा यांच्या या निर्णयाचं स्वागत करतो. हे खरं व्हायला पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रासहित देशातल्या सर्व मुलांचा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी वाढेल. विद्यार्थी मित्रांनो, नीटची तयारी जर तुम्ही करत असाल किंवा JEEची तयारी करत असाल, CETची तयारी करत असाल आणि तुम्हाला जर एक ऑथेंटिक प्लॅटफॉर्म पाहिजे की कुठे जाऊन मी तयारी करू, आज लातूरमध्ये काय झालं तुम्ही पाहिलं. आज तसंच मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये पण वेगळी स्थिती नाही आहे. त्यामुळं लोकल ठिकाणी, आज ग्रामीण भागातल्या ठिकाणी, जसं आम्ही फलटणमध्ये आहोत, सातारा जिल्ह्यामध्ये आहोत, आमचं युनिट अतिशय मोठ्या लेवलला जाऊन काम करतं आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही दिलेल्या या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आमच्याशी संपर्क साधा. आम्ही तुमची 5वी ते 10वी फाउंडेशनसाठी उत्तम तयारी करून घेऊ. आमच्याकडे रेसिडेन्शियलसुद्धा बॅचेस अवेलेबल आहेत. आम्ही JEE, नीट, NDA आणि CETची सुद्धा उत्तम तयारी करून घेतो. तर तुम्हाला माझी विनंती आहे की या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.